कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। उर्मिला काकू, सॉरी बाळा, तुला त्रास देते, पण अगं मी किचन मध्ये आले आणि खूपशा गोष्टींना मला सापडतच नाहीयेत। इतके दिवस तूच सगळं सांभाळायचीस। बरं मला सांग ना की दाण्याचा तू कूट करून ठेवला होतास ना, तो कुठे आहे? ते उजवीकडचं ड्रॉवर आहे ना तिकडे। बरं थांब बघते। बघितलं ग इथे, हा थांब, मिळाला मिळाला मिळाला। बरं, आणि मला सांग तुझा तो स्पेशल मसाला आहे ना, तो कुठे ठेवलायस? काकू तो वर ठेवलाय। कुठे? हे बघ मिळाला। इतक्या साध्या गोष्टी आहेत पण ना दिसत नाही। तू हवी होतीस ग इथे मला। तुला खरंच खूप मिस करते शिवा। कळतंय काकू। हे बघा, तुम्ही सगळं काळजी नका करू, सगळं नीट होईल। बरं, अजून काही होतं का? बरं शिवा, मला सांग ना की तू डाळीला एक फोडणी देतेस ना, खूप छान लागते डाळ, संपदाला आवडते का, सांग ना। हा बरं ठीक आहे, थोडंसंच ना, ठीक आहे। कुठे काय काय ठीक. काय झालं? स्वयंपाक करायचंय ना, हा, मग मदत कर की काकूला। काकूला? मी? माझ्या मदतीची कुठे गरज आहे काकूला? हे बघ, स्वयंपाक तर शिवा करते ना। काय? अगं फोनवर स्वयंपाक शिवा करते, म्हणजे काकूने फोन केलाय तिला, स्वयंपाकात काय करायचं, कसं करायचं ते सगळं विचारते काकू। ही मुलगी ना माझ्या घरातून काही जात नाही, जाणार पण नाही मी, म्हणजे ह्या घरात काकू, काका, भाऊ यांना सगळ्यांना ती घरात हवीच आहे ना। आता बघ ना, काकू पण तिला विचारते सगळ्या गोष्टी कशा करायच्या, तेही फोनवर। काय गरज आहे का? आणि हे जर असंच चालू राहिलं तर मला नाही वाटत ती या घरातून कायमची जाईल, म्हणजे परत येईलच ना। मला असं वाटतंय आई, आता वेळ आली आहे तिला सांगून टाकायची। काय? मी सांगते, हे बघ, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।